आप देख रहे हैं भारतीय मीडिया न्यूज़ चैनल। मैं हूं मुस्तकीम शाह और आप देख रहे हैं भारतीय मीडिया न्यूज़ चैनल। आइए नज़र डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। तो आज एक बार फिर हम आपका इस्तकबाल करते हैं, स्वागत करते हैं हमारे अपने चैनल मीडिया न्यूज़ पर। जब सत्ता के आगे सवाल कमज़ोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। आइए आज हम लोग मौजूद हैं मालेगांव शहर के डाबली शिवार गांव है, जहां पर एक ज़मीन को लेकर विवाद चल रहा है। गट नंबर 174 और 173 और 192, जिसके रोड और रास्ते को लेकर यहां पर काफ़ी विवाद हो चुका है और जिसको लेकर यहां पर आज शासकीय अधिकारियों की एक टीम भी आई थी, जो रास्ते की मौजमापनी करने के बाद एक आदेश भी दिया गया और हमें यहां पर बुलाया गया है कि इस बात का निवारण किस तरीके से किया जाए कि शासकीय अधिकारी शायद किसी पॉलिटिकल प्रेशर या दबाव में या फिर किसी भ्रष्टाचार के तहत इस रास्ते को, जो नकाशे में सरकारी रास्ता है, उसको छोड़कर किसी की खासगी जगह पर से, प्राइवेट जगह पर से रास्ता निकालने का दबाव बनाने की कोशिश कर रही है। सत्ता का नशा और सत्ता का गैर वापर ये शुरू से ही चला आ रहा है। आज उसकी एक मिसाल फिर काष्टी शिवार के अंदर सत्ता का पूरी तरीके से इस्तेमाल करते हुए अपना दबाव और अपना प्रेशर शासकीय अधिकारियों पर बनाकर एक किसान, गरीब शेतकरी की ज़मीन को हैरेसमेंट कर उसकी ज़मीन खरीदने और उसकी जगह से रास्ता निकालने का दबाव बनाने की फिर एक बार ताकत ने कोशिश की है। लेकिन अब देखना ये है कि क्या जीत इसमें सच्चाई की होती है, सत्य की होती है, या फिर सत्ता में बैठे लोग जो इसका गैर वापर करते हैं और पैसे के बल पर हमेशा से ही दबे कुचले गरीब किसानों को अपना शिकार बनाते हैं। क्या जीत सत्य की होती है या फिर पैसे की या सत्ता की? ये एक बड़ा सवाल है। आप जुड़े रहे हमारे साथ और देखते रहिए BM अब तक। मैं जाबिर शाह, कैमरामैन मुस्तकीम शाह के साथ। इधर लो बैठ। ये जो आपको सामने नज़र आ रहा है, ये ओरिजिनल नकाशे का रास्ता है जो एक खेत से होता हुआ आ रहा है। आइए हम आपको दिखाते हैं वो रास्ता। चलो अंदर, ये पौटी के बीच में जाना है। ये सरकारी नकाशे के मुताबिक ये रास्ता इस तरफ से आता हुआ, ये बबूल का जो पेड़ और सामने आपको एक खंबा नज़र आ रहा है, जो इस खंबे से होता हुआ जो डाबली शिवार से निकलकर ये रास्ता जो काष्टी जाता है, इस रास्ते का नाम ही, इस रोड का नाम ही डाबली काष्टी रोड है। लेकिन आगे जाकर ये काफ़ी सालों से हमने यहाँ मालूमात हासिल करने की कोशिश की कि 40 वर्षों से ये रास्ता बंद हो चुका है। लेकिन यहाँ जो हमने आपको रास्ता दिखाया है, ये उतना ही रास्ता चालू है जो 40 सालों से आगे का रास्ता बंद हो चुका है। लेकिन किसी ने पॉलिटिकल प्रेशर बनाकर या अधिकारियों को अपने ताबे करते हुए इस रास्ते को खोलने की कोशिश की है। लेकिन इसी के बाजू से एक दूसरा खेत है जो गट नंबर 192 में आता है, जो काष्टी डाबली का जो रोड है वो उस खेत से होते हुए बाहर निकलता है। लेकिन सिर्फ और सिर्फ गट नंबर 174 के ही रास्ते को खोलने की कोशिश क्यों की जा रही है? क्या इसमें पॉलिटिकल प्रेशर या पॉलिटिकल दबाव है या फिर कोई एक बड़ा भ्रष्टाचार है? जबकि ये रास्ता अगर खुलता है तो पूरी तरीके से आगे तक ये रास्ता जहां तक जाता है पूरा खुलना चाहिए। लेकिन बाजू के ही गट 192 का रास्ता नहीं खोला जाता है और सिर्फ 174 गट के रास्ते को खोलने के लिए शासकीय अधिकारी दबाव बना रहे हैं। तो इसमें क्या बात है ये हमारे समझ में नहीं आती, लेकिन ये एक बड़ा सवाल ज़रूर है कि इसमें क्या राज छुपा हुआ है। क्या आपका? मी गोरख निंबाव्याळीच, मुक्काम पोस्ट काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। हे माझे मोठे बंधू मच्छिंद्र निंबाव्याळीच एक राहायला काष्टीला आहे, मी मळ्यात आहे। आणि आता जो चालू आहे वादविवाद आमचा हा काष्टी तर कुकाना रोडाचा, काष्टी तर कुकाना रोड हा ग्रुप ग्रामपंचायत काष्टी आणि कुकाना अस्तित्वात होती तेव्हापर्यंत हा रोड होता। त्याच्यानंतर 40 ते 50 वर्षापूर्वी हा रोड कुठंच नाही, हा कागदोपत्री अस्तित्वात आहे पण तो जागेवर कुठंच अस्तित्वात नाही आहे। तरी पण समोरच्या व्यक्तीने माझ्याकडे मांग केली, हा रस्त्याचा मांग केली। तरी शासकीय अधिकारी यांनी माझा गट नंबर 174 याच्यामधनंच रस्ता फक्त काढून देण्याचा आदेश पारित केलेला असून त्यांनी माझ्यावर दबाव टाकून तो रस्ता काढण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी मोजमाप करून आज सकाळी 11:30 वाजता त्यांनी रस्ता मोजमाप केला आहे, परंतु तो हा माझा खाजगी क्षेत्रातनं हा रस्ता देण्यात
देण्याचं त्यांनी हे सांगितलं आम्हाला की हा रस्ता असा द्यावा लागेल तुम्हाला, पण कागदोपत्री तसा नाही आहे. जे म्हणताय ना ते तसं कागदोपत्री नाही आहे. तो जर हा रस्ता 192मधनं 174मध्ये येतो, 174मधनं 73मध्ये जातो, 73मधनं तो कंकराळा रोडला मिळतो का, तिथून पुढे हा रोड अस्तित्वात कुठंच नाही. पण तरी शासकीय अधिकारी यांनी 173 पण सोडला, 192 पण सोडला, फक्त आणि फक्त 174मधनं, ते पण माझ्या घराच्या दक्षिणेला हा रोड अस्तित्वात आहे नकाशात. आता तर अस्तित्वात नाही आहे पण नकाशात अस्तित्वात आहे. तरी तो उत्तरेकडनं रस्ता आहे आणि तरी आदेश पारित करताना डायरेक्ट की दक्षिणेला डायरेक्ट आदेश दिला आहे की तुमच्या घराच्या दक्षिणेला हा रस्ता द्यावा. पण तो कसं काय द्यावा, कारण तो जर रस्ताच तसा नाही आहे तर मी कसं काय देऊ. स्वतः मान्य तहसीलदार साहेब यांनी स्पॉट व्हिजिटला म्हणजे पंचनामा करायला आले तेव्हा त्यांनीच म्हटलं आहे, हे त्यांचीच नक्कल आहे तहसीलदार साहेबांची, त्यांनीच म्हटलं आहे की 192 वाल्याला रस्ता पाहिजे. तर तो 173 व 74च्या सामायिक बांधावरनं त्यांना वहिवाट अस्तित्वात असल्याचे दिसून आले. म्हणजे हे तहसीलदार जेव्हा पंचनामा करायला आले तर त्यांना 173-74च्या बांधावरनं रस्ता अस्तित्वात असल्याचं दिसून आलं. आणि तेच तहसीलदार आदेश कसे प्राप्त देत आहे की 174च्या मधील बांधीव घराच्या दक्षिण दिशेकडून जर हा रस्ता 173 म्हणजे उत्तरेला आहे, तहसीलदार सांगताय की हा उत्तरेला आहे, नकाशात पण उत्तरेला आहे, तरी मी दक्षिणेकडून का द्यायचा, कारण तो रस्ताच नाही आहे, तसा रस्ताच नाही आहे. तरी ते माझ्यावर दबाव आणता, पॉलिटिकल प्रेशर आणता आणि ते मला असं सांगताय की तुला हा रस्ता असाच द्यावा लागेल, तो रस्ता हा नाही तर तुझ्यावर कायदेशीर कारवाई करू. म्हणजे चुकीचं असून तरी ते असा धमकावण्याचा प्रयत्न करताय की कायदेशीर कारवाई होईल. तरी मी त्यांना काय बोललो, साहेब जसं आहे ना तसा रस्ता द्यायला तयार आहे, मी जसा आहे ना तुमचा कागदोपत्री जसा आहे तसा द्यायला तयार आहे. पण समोरचा 192 वाल्यामध्ये पण नाही आहे, 173मध्ये पण नाही आहे, 174मध्येच का, फक्त एकच गट बरं तो पण द्यायला तयार आहे. तुमचं काय म्हणणं आहे, असं काय बरं होत? असं समोरचा हा 192 वाला हा फार श्रीमंत व्यक्ती आहे, फार श्रीमंत, त्याला माझे क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न आहे त्याचा, की असा त्रास दिल्यावर हे क्षेत्र विकून टाकतील म्हणजे मला घेता येईल म्हणून हे काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याला रस्ता आहे, तो वापरतोय, तरीही मुद्दाम त्रास देतोय, पैशांची धमक दाखवतोय आणि तो डायरेक्ट म्हणतो मी सर्व करून टाकेल, माझ्यात तेवढी ताकद आहे. तो बोलला, माझ्याकडे शूटिंग पण आहे त्याची, व्हिडिओ पण आहे. तुझी मला डायरेक्ट धमकी देतो की तू माझ्या क्षेत्रातनं रस्ताच नाही काढू शकत, मी तुझ्या क्षेत्रातनं कुठूनही काढून आणे. माझ्याकडे शूटिंग पण आहे, त्या व्यक्तीची तशी बोललेला आहे, शूटिंग पण आहे आणि तो फक्त माझ्या क्षेत्रात रस्ता मोजतोय, ते शूटिंग पण आहे. मग मी त्याला काय मी त्या साहेबांना काय बोललो की ठीक आहे साहेब माझ्या क्षेत्रातनं मोजून घ्या, पण समोरच्या व्यक्तीला, मी तर काष्टीचा आहे ना, मी काष्टीचा आहे, मला काष्टीला तोच रोड आहे, ह्या व्यक्तीने रोड बंद करून टाकला. मी 5 किलोमीटर फिरून काष्टीला जावं लागतं मला. तरी मी, तो श्रीमंत माणूस आहे, आपण गरीब माणसं आहे, त्याच्यामुळं आपण त्याचा हे वादविवाद केला नाही. मी 4-5 किलोमीटर फिरून जातो आहे. त्याचा 16 एकर क्षेत्रामधनं रस्ता होता, त्यांना पूर्ण बंद करून टाकला. आणि माझं 2.5 एकर क्षेत्र आहे, त्याच्यातनं तो त्याच्या क्षेत्रापर्यंत फक्त रस्ता मागतो आहे. म्हणजे हा फक्त त्रास देण्याचा प्रयत्न आहे, त्याचा एकच उद्देश आहे की माझं क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न करतो आहे. नाही मिळायला पाहिजे. आम्हाला आमच्या जमिनीची किंमत आहे ना चुकावी लागेल. त्यांनी जे केलं ना ते एकदम बेकायदेशीर आहे, कायद्यात नाही बसत, त्याच्यामुळे आम्ही देऊ शकत नाही, त्याच्यामुळे मी कधीही देणार नाही. शासकीय तुमच्यावर दबाव बनवून काहीतरी प्रेशर करतात, हो, मग तुम्ही काय करणार? आम्हाला आता हायकोर्टात जावं लागेल, केस अपील करावं लागेल, नाही तर मग आम्हाला पर्याय आत्मदहन केल्याशिवाय प्रयत्न नाही. कारण काहीतरी करावं लागेल, ही आमची रोजीरोटी आहे, आम्ही याच्यावरच पोट भरतोय, थोडं का होईना, पण हा पण बळकावण्याचा प्रयत्न आहे. हा स्पष्ट दिसून येतं. हेच लोक आदेश काढताय की 173-74मधनं रस्ता आहे, हेच लोक काय सांगतात फक्त 174मधनं द्या. जर तो रस्ता 174-73मधनं आहे तर 174मधनंच का देऊ बरं. मग हा रस्ता 192मध्ये हेच लोक नकाशा पण बनवला आहे त्यांनी, हँडरायटिंग. हां, आमचा जो वादविवाद चालू, हा पकड रे गोड्या, चल आता मी तुम्हाला जो रस्ता दाखवतो त्याच्यावरनं वादविवाद चालू आहे. हा काष्टी तर डायरेक्ट हा असा कुकाना रोड आहे, ह्या रोडवरनं वादविवाद चालू आहे. हा 192 गट नंबरवाला आहे, हा फार श्रीमंत व्यक्ती आहे.
याने दबाव टाकून हा माझा 174 गट नंबर आहे. हा रस्ता बघून घ्या, झूम करून घ्या. हा असा जातो आहे 192मधनं 174, 174मधनं 73, 73मधनं हा कंकराळा रोड आहे, याला लागतो. इथून पुढे डायरेक्ट उकाण्याला जातो. पण हे तहसीलदार साहेबांनी हा रस्ता कसा बनवला आहे, आता हँडरायटिंग दाखवतो तहसीलदार साहेबांची. तहसीलदार साहेबांनी जो हा बघा, हा काष्टी, हा कुकाना रोड अस्तित्वात असलेला कुकाना असा दाखवला आहे त्यांनी. हा 192चा वादविवाद चालू आहे. हा 192वाला गट मालक, हा माझा 174. यांनी अस्तित्वात असलेला रोड असा त्यांनीच दाखवला आहे, अस्तित्वात असा आहे 173 व 74मधनं. तर त्यांनी आदेश पारित करताना डायरेक्ट माझ्या फक्त 174मधनं मर्यादित दाखवलाय फक्त. म्हणजे हा 73 पण सोडून दिला, 92 पण सोडून, 92मध्ये त्यांनी दाखवला आहे रस्ता, त्यांनी दाखवला आहे. पण तसा आदेश नाही दिला की 92वाल्यांनी पण काढून द्यावा. जर मी 174वाला काढतोय, माझ्याकडनं मागताय, तर मी तर काष्टीचा आहे ना, मग मला काष्टीला जायचं आहे. पण पाहिजे तसा रस्ता. मग तहसीलदार साहेबांनी, मान्य शासकीय अधिकारी साहेबांनी असाच आदेश काढायला पाहिजे होता की बाबा तू 174मधनं मागतोय ना, तर तू तुझ्या क्षेत्रातनं पण काढून दे त्यांना. तसं मी पण मागणी करणार आहे तहसीलदार साहेबांकडे. पण आता बघू काय म्हणताय. हा रस्ता कसा आहे? हा आता अस्तित्वात जो दाखवलाय ना, हा तहसीलदार साहेब त्यांनीच म्हटलं आहे अस्तित्वात असलेला रस्ता असा आहे, उपलब्ध आहे. पण त्यांनी आता असा फिरवून दिला आहे. म्हणजे असा रस्ता हे कुठंतरी दबाव आणून हे कंटाळून जातील, हे कुठंतरी दबाव आणून हे कंटाळतील. माझ्याकडे कागदोपत्री लढायला पैसे नाही हे समोरच्या व्यक्तीला माहिती, कारण मी फार जाम झालेलो आहे दवाखान्यात. कोविडमध्ये माझी पूर्ण फॅमिली पॉझिटिव्ह होती. मी एक 1-1.5 महिना सहारामध्ये होतो, हे त्याला व्यक्तीला माहिती आहे. याने पूर्ण पैसे तिथं लावून दिले. हा माझ्याशी कागदोपत्री लढू शकत नाही, म्हणून त्याने हा एकदम गैरफायदा घेतोय की याला असा त्रास दिला तर हा क्षेत्र विकायला काढेल. विकलं म्हणजे मीच घेणार आहे. म्हणजे याला माझं क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न आहे. याने दबाव आणून शासकीय अधिकाऱ्यांना काय सांगितलं काय नाही, त्यांना माझ्या विरोधात जेव्हा पंचनामा करायला आले तहसीलदार साहेब, यांनी मला नोटीसही दिली नाही की पंचनामा करायला येतोय. हे त्यांनी स्वतःहून पंचनामा करून घेतलेला आहे. आम्ही दोघं भाऊ नव्हतो, भाऊ पण आला. जेव्हा त्यांचा पंचनामा झाला तेव्हा माझी सही घेतली, तेव्हा त्यांनी त्या नोटिसावर सही घेतली. म्हणजे एकदम त्रास देण्याचा प्रयत्न करताय. नाही, आम्हाला सांगितलं नाही, फक्त घराजवळच बसून करून घेतलं. त्यांनी विचारलं सुद्धा नाही की हा रस्ता कसा आहे, काय आहे. नकाशा पाहून घेतलं तेवढीच त्यांनी डायरेक्ट आदेश पारित करून दिला. मी माझे म्हणणं पण मांडलं होतं साहेब, की जसा रस्ता आहे मी त्यांच्याकडे जाऊन म्हणणं मांडलं तहसीलदार साहेबांना, साहेब मी द्यायला तयार आहे, जसा रस्ता आहे तसा आहे द्यायला तयार आहे. पण मी जर 174मधनं रस्ता देतोय तर मला 192मधनं पण रस्ता काढून द्या. कारण मी काष्टीला, त्यांच्यामुळे मला 5 किलोमीटर फिरून जावं लागतं आहे. मला जर गेलो असा जर रस्ता काढून दिला, काय म्हणले ते, तर ते तसं नाही म्हणत. म्हणजे माझं म्हणणंच ऐकलं नाही, त्याच्यावर विचारच केला नाही त्यांनी. डायरेक्ट विचारच केला नाही माझा. डायरेक्ट मी जेव्हा म्हणणं मांडायला गेलो तर डायरेक्ट सांगितलं आता तू निघून जा. डायरेक्ट स्पष्ट अशा शब्दात त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमधनं काढून दिलं. गैरवापर ये शुरू से ही चला आ रहा है. आज उसकी एक मिसाल फिर काष्टी शिवार के अंदर सत्ता का पूरी तरीके से इस्तेमाल करते हुए अपना दबाव और अपना प्रेशर शासकीय अधिकारियों पर बनाकर एक किसान गरीब शेतकरी की ज़मीन को हैरेसमेंट कर उसकी ज़मीन खरीदने और उसकी जगह से रास्ता निकालने का दबाव बनाने की फिर एक बार ताकत ने कोशिश की है. लेकिन अब देखना ये है कि क्या जीत इसमें सच्चाई की होती है, सत्य की होती है, या फिर सत्ता में बैठे लोग जो इसका गैरवापर करते हैं और पैसे के बल पर हमेशा से ही दबे कुचले गरीब किसानों को अपना शिकार बनाते हैं. क्या जीत सत्य की होती है या फिर पैसे की या सत्ता की, ये एक बड़ा सवाल है. आप जुड़े रहे हमारे साथ.